उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। जगाकडे बघण्याचा बिंदू म्हणजे डोळा। डॉक्टर मंदार जोगळे। कोल्हापुरातील राजारामपुरी येथील 9व्या गल्लीत प्रगती नेत्र रुग्णालयाची स्थापना 25 नोव्हेंबर 1973 रोजी डॉक्टर अतुल जोगळेकर यांनी केली। एक छोटं रोपटं म्हणून सुरू झालेलं हे रुग्णालय आज आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक भक्कम वटवृक्ष बनला आहे। गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ हे रुग्णालय आधुनिक व सुसज्ज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नेत्र रुग्णांची सेवा करत आहे। न्यू विजन सेंटर या माध्यमातून हजारो रुग्णांना चष्म्यापासून मुक्ती दिली आहे। 2017 साली डॉक्टर अतुल जोगळेकर यांना नेत्ररोग विशारदांच्या सभेत जीवन गौरव या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। यानंतर 2018 साली कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अतुल जोगळेकर यांच्या नावाने सभागृहाचे अनावरण करण्यात आलं। दरवर्षी वार्षिक परिषदेमध्ये डॉक्टर अतुल जोगळेकर यांच्या नावाने कोल्हापूरमधील वैद्यकीय क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डॉक्टरांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। यावेळी डॉक्टर मंदार जोगळेकर म्हणाले, नमस्कार, मी डॉक्टर मंदार जोगळेकर। प्रगती नेत्र रुग्णालय हे गेले 51 वर्ष इथे कार्यरत आहे। 1973 साली याची स्थापना झाली। डॉक्टर अतुल जोगळेकर यांनी याची स्थापना केली होती आणि 50 वर्ष कार्यरत रुग्णसेवेत आहे आपण। अतुल जोगळेकर यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले। त्यांच्यानंतर या रुग्णालयाची धुरा आम्ही सांभाळत आहे सध्या आणि इथे या कोल्हापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्हा तसेच कोकण या भागातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालय कार्य करत राहिलेलं आहे। या रुग्णांच्या सोयीसाठी नवीन सुविधा, नवीन मशिनरी आणखीन काय करता येईल का या दृष्टीने आम्ही नियोजन करत आहोत आणि तशा त्या दृष्टीने नवीन मशिनरी किंवा सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत। या दृष्टिकोनाने मी सांगू इच्छितो की हे दृष्टी हे किती महत्वाची आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे। आपल्या माणसाचा म्हणजे मेंदूचा जगाकडे बघण्याचा अवयव हा म्हणजे डोळे आहे आणि ते डोळे नसतील तर आपल्याला काही पुढे करता येणार नाही। प्रचंड एक मोठा अधूपणा एक मोठा यातून येऊ शकतो। त्या दृष्टीने डोळ्याची काळजी घेणं सर्वांनी अतिशय आवश्यक आहे। डोळ्याच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये कोणीही। त्याचं काही त्रास वाटला तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून त्याचं समस्येचं निराकरण करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जे मधुमेह आणि उच्च रक्तदाब म्हणजे बीपीचे पेशंट आहेत त्यांना डोळ्याला पडद्यावरती इलाज प्रॉब्लेम होऊ शकतो। यासाठी ते होऊ नये यासाठी आपल्याला कमीत कमी वर्षातून एकदा त्याच्या डोळ्याची तपासणी करणं अनिवार्य आहे। जर ही तपासणी केली तर पुढे होणारे रोग लवकरात लवकर लक्षात घेऊन त्याच्यावर इलाज करता येतो। नवीन इंजेक्शन, लेझर अशा प्रकारचे इलाज उपलब्ध आहेत आपल्याकडे। ते करून हे नजर पूर्ण अंधत्व येण्याची जी शक्यता आहे ते आपण टाळू शकतो। त्याचबरोबर जर ही तपासणी केल्या नाही तर हे रोग बळवून डोळ्यात रक्तस्राव होणे, पडदा सरकणे अशा प्रॉब्लेम्स होऊ शकतात। तसे झाले तर त्याच्यावर ऑपरेशन करण्याची व्हिट्रेक्टमीच्या चांगल्या शस्त्रक्रियाची उपलब्धता आपल्याकडे आहे। परंतु ते होऊच नाही यासाठी दरवर्षी तपासणी करत राहिल्यास आणि इलाज केल्यास हे आजार न बळावता आपली नजर चांगली राहू शकते। त्यामुळे सर्वांनी आपल्या नजरेचं विशेषतः शुगर आणि बीपीच्या पेशंटनी आपल्या नजरेचं काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे। त्याचबरोबर एक दुसरी गोष्ट म्हणजे नेत्रदान हे आहे, ज्यांच्या डोळ्याचा बुबुळ खराब झालाय त्यांचे बुबुळ बदलणं आणि मृत व्यक्तीचं त्याला बुबुळ लावून हे त्यांना दुसरी नजर देणं हे याचं काम आहे, नेत्रदानाद्वारे होऊ शकतं। त्याच्या दृष्टीने सर्वांनी हे लक्षात ठेवून हे
त्याचा प्रचार आणि प्रचार करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या दृष्टिकोनाच्या निमित्त या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की डोळ्याची काळजी नक्की घ्या, अवश्य घ्या आणि काही कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. दिवंगत संस्थापक डॉक्टर अतुल जोगळेकर यांच्यानंतर त्यांचा पदभार डॉक्टर मंदार जोगळेकर यांनी स्वीकारला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत वडिलांप्रमाणेच रुग्णांची सेवा करेन अशी आशा त्यांनी व्यक्त केली. माझा महाराष्ट्रासाठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.